Hello students, we are studying third lesson, that is inheritance and variation. यामध्ये आपण आतापर्यंत मेंडेलचे 3 लॉ शिकले आणि त्यानंतर डेव्हिएशन फ्रॉम मेंडेल्स लॉ हा पार्ट आपला पूर्ण झालाय. आणि आता या पुढचा जो पार्ट आहे आपल्या लेसन मध्ये तो आहे क्रोमोझोमल थिअरी और क्रोमोझोमल बेसिस ऑफ इनहेरिटन्स. आणि क्रोमोझोमल बेसिस सुरू करण्यापूर्वी तुम्हाला क्रोमोझोम बद्दल आणि सेल डिव्हिजन मध्ये क्रोमोझोम कसा काम करतो हे सांगण्यासाठी हे लेक्चर आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला क्रोमोझोमल थिअरीसाठी बॅकग्राऊंड तयार करायचे आपल्याला. सगळ्यात आधी बघा, आपण टाइमलाईन तुम्हाला सांगायची आहे. सेल ची सुरुवात झाली ती केली रॉबर्ट हुक या शास्त्रज्ञाने आणि त्यावेळेस साल होतं 1665 1665. हे 17वे शतक होतं. तोपर्यंत सेल हा प्रकार हे नाव माहीत नव्हतं कुणाला. रॉबर्ट हुकने स्वतः एक मायक्रोस्कोप सुरुवातीचा साध्या प्रकारचा तयार केला आणि त्याला चौकोनी काही स्ट्रक्चर दिसलं. कॉर्कच्या बुचाच्या झाडाच्या सालीमध्ये त्याला हे स्ट्रक्चर दिसले, त्याला त्याने नाव दिलं सेल. आणि त्यानंतर जेव्हा मेंडेलने त्याचं काम केलं ते साल होतं 1866 1866. मेंडेल डिडंट नो अबाउट सायटोलॉजी और स्ट्रक्चर ऑफ सेल और न्यूक्लियस और जेनेटिक मटेरियल और क्रोमोझोम्स या कशाचीही मेंडेलला माहिती नव्हती. बरोबर आहे, कारण की बघा न्यूक्लियसचा शोध कधी लागला. न्यूक्लियस वॉज डिस्कवर्ड इन 1831 बाय रॉबर्ट ब्राउन. आणि त्यावेळेस सेलमध्ये न्यूक्लियस हा प्रकार आहे आणि बाकीचे सुद्धा सेलच्या स्ट्रक्चरची हळूहळू शोध, हळूहळू ओळख सर्व जगाला व्हायला लागली. मेंडेलच्या काळामध्ये याची काहीही माहिती नव्हती. मेंडेलने जे शब्द वापरले आहेत फॅक्टर्स, आठवते तुम्हाला? फॅक्टर्स दे आर रिस्पॉन्सिबल फॉर एक्सप्रेशन ऑफ द कॅरेक्टर्स. प्रत्येक कॅरेक्टर, इच ट्रेट इज डिसाइडेड बाय 2 फॅक्टर्स. हा जो मेंडेलचा कन्सेप्ट होता त्यावेळेस मेंडेलला क्रोमोझोम्स, त्याच्यावरचे जीन्स याच्याबद्दल काहीही माहिती नव्हती. जेव्हा मेंडेलचं काम उजेडामध्ये आलं ते आलं 1900 मध्ये. बरोबर आहे, त्याच्या काळानंतर जवळपास 40 वर्षांनंतर त्याचं जगाला त्याच्या कामाबद्दल माहिती झाली आणि शास्त्रज्ञ युग्रे वेरिस आणि कॉर्न्स आणि शेमाल यांच्याकडनं हे कळलं जगाला. त्या मधल्या काळात पहा काय झालं होतं. मधल्या काळामध्ये न्यूक्लियस बद्दल माहिती झाली होती, प्रोटोप्लाझम बद्दल माहिती झाली होती, सेल मधले बाकीचे जे स्ट्रक्चर्स आहेत जसं की मायटोकॉन्ड्रिया, गॉल्जी कॉम्प्लेक्स, रायबोझोम्स याबद्दलची माहिती आपल्याला झालेली होती. शास्त्रज्ञांना त्याबद्दलची माहिती झाली होती. आणि 1800 मध्येच विल्सन फ्लेमिंग या शास्त्रज्ञाला सगळ्यात आधी क्रोमोझोम्स दिसले. सॅलामेंडरच्या सेलमध्ये सेलच्या अभ्यास करताना सेलच्या आतलं जे न्यूक्लियस आहे त्या न्यूक्लियसमध्ये त्याला काही कलर्ड स्ट्रक्चर दिसले आणि त्याच्यानंतर वाल्डेयरने त्याला नामकरण केलं क्रोमोझोम्स. क्रोमो म्हणजे कलर, झोम म्हणजे बॉडी किंवा स्ट्रक्चर. कलर्ड स्ट्रक्चर म्हणून क्रोमोझोम्स असं त्याला नाव दिलं गेलं. ही डेव्हलपमेंट होती इन द एज ऑफ 18. त्यानंतर क्रोमोझोम हेच हेरिडिटीचे वाहक आहेत. क्रोमोझोम्स आर द कॅरियर्स ऑफ हेरिडिटी. कॅरेक्टर एका जनरेशन मधून दुसऱ्या जनरेशन मध्ये जातात. आई वडिलांकडून ते मुलांच्या शरीरात जातात, त्यांच्याकडून ते त्यांच्या ऑफस्प्रिंग मध्ये, त्यांच्या अपत्यामध्ये जातात. प्लांट्स मध्ये पण आणि अॅनिमल्स मध्ये पण, सर्व लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये. तर कोण घेऊन जातं हे कॅरेक्टर्स? हे घेऊन जातात क्रोमोझोम्स. हे सगळ्यात आधी मांडलं होतं क्रोमोझोमल थिअरीमध्ये. जी थिअरी मांडली होती थिओडोर आणि बोवेरी. आणि धिस थिअरी वॉज पुट फॉरवर्ड इन 1902. 20व्या शतकाच्या सुरुवातीला ही थिअरी मांडली गेली, क्रोमोझोमल थिअरी.
आणि हीच आपल्याला यापुढे आपल्या पिरियडमध्ये आपल्याला ही घ्यायची आहे. आपण शिकणार आहोत. हे नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, वॉल्टर सुटॉन आणि थिओडॉर बोवेरी. These two scientists, Sutton and Boveri, these two scientists proposed chromosomal theory. त्यांनी सांगितलं की क्रोमोझोम्स आर द कॅरियर ऑफ हेरिडिटरी मटेरियल आणि त्या क्रोमोझोमवरती त्याच्याहून बरंच मोठं काम जे केलं तो शास्त्रज्ञ होता TH मॉर्गन. आणि यासाठी मॉर्गनला नोबेल प्राइज मिळाला आहे 1960s मध्ये. काय केलंय त्याने सर्व प्रकारचे लिंकेजेस क्रोमोझोम मध्ये जीन्स कसे असतात, त्यांचं एक्सप्रेशन कसं होतं, त्यांच्यामध्ये काही जीन्स लिंक असतात, सोबत ग्रुप्स तयार करतात, हे सगळं मॉर्गन या सायंटिस्टने जगासमोर आणलं. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये या सायंटिस्ट बद्दल थोडीशी माहिती त्यांनी दिलेली आहे. बघा, याच्यामध्ये तुम्हाला दिसत आहे TH मॉर्गन, याचं हे काम आहे. आणि लिंकेजमध्ये क्रोमोझोमच्या त्याच्या प्रोसेसेसमध्ये याचं बरंच रोल आहे. त्या मधल्या काळामध्ये क्रोमोझोमचं स्ट्रक्चर है ना, त्याची मॉर्फॉलॉजी, त्याचे कोणते पार्ट्स आहेत, या सगळ्याबद्दल वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी काम केलं होतं. त्याची माहिती उजेडात आणली होती. आणि सगळ्यात शेवटी क्रोमोझोम्स आर मेड अप ऑफ DNA, जेनेटिक मटेरियल. DNA इज द जेनेटिक मटेरियल. आणि या DNAचं स्ट्रक्चर हे तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, हे इतक्यातली गोष्ट आहे. इन 1953 वॅटसन क्रिक, बरोबर आहे, वॅटसन आणि क्रिक या दोघांनी DNA मॉडेल सांगितलं. इट इज द स्पायरल. ओके, सापाच्या सर्पिला कृती ज्याला म्हणतो आपण स्पायरल, डबल स्ट्रँडेड स्पायरल स्ट्रक्चर आहे DNAचं. हे अशा प्रकारचं बघा, हे 2 स्ट्रँड आहेत. हे आपण 11वी मध्ये हा पार्ट आपला घेतला आहे. 1 स्ट्रँड इज 3-5', another strand is 5'3'. Okay, this is DNA फिलामेंट. आणि या DNA पासून क्रोमोझोम्स बनले आहेत. आता आपण वळू क्रोमोझोम्स कडे. क्रोमोझोम्स आर मेड अप ऑफ DNA, ओके, अँड सम हिस्टोन प्रोटीन. या दोघांनी मिळून क्रोमोझोम्सचं स्ट्रक्चर आहे. एक्झॅक्ट क्रोमोझोमचं स्ट्रक्चर तुम्हाला या लेसन मध्ये पुढे शिकायचं आहे. आता सध्या तुम्हाला मला सांगायचं आहे क्रोमोझोम्स आपल्याला दिसतात कुठे, कोणत्या वेळेस क्रोमोझोम्स दिसतात. बघा, क्रोमोझोम्स आर सीन ओनली ॲट द टाइम ऑफ सेल डिव्हिजन. क्रोमोझोम्स एरवी क्रोमोझोमचं स्ट्रक्चर आपण काढतो. बघा कसे दिसतात क्रोमोझोम्स. आपण काढतो. हा एक क्रोमोझोमचा क्रोमॅटिड आहे आणि हा दुसरा क्रोमोझोमचा क्रोमॅटिड आहे. And okay, so these chromosome chromatids, they are fixed at the point, त्याला नाव दिलं आहे centromere. This is centromere of the chromosome. Now, these 2 strands, they are called as chromatid. Normally, क्रोमोझोम आपल्याला सेलमध्ये असं दिसत नाही. क्रोमोझोम्स आर प्रेझेंट इन द न्यूक्लियस, बरोबर आहे. न्यूक्लियस मध्ये क्रोमोझोम आहे, पण ते एरवी दिसताना कसं दिसतो. दिस इज द सेल, दिस इज द न्यूक्लियस, अँड क्रोमोझोम्स आर सीन इन फॉर्म ऑफ क्रोमॅटिन नेटवर्क. हे अशा प्रकारचं क्रोमॅटिन नेटवर्क आहे. या क्रोमॅटिन नेटवर्कच्या फॉर्म मध्ये क्रोमोझोम्स असतात. And they appear, these chromosomes, only at the time of cell division. कसे होतात हे. हा एक जो धागा आहे हा काय होतो, कंडेन्स, लांब कपडा आहे, त्यातला आपण पिळला, त्यातलं पाणी काढून टाकलं आणि तो पिळा त्याचा तयार केला. मोठा कपड्याचा पिळून आपण छोटा पिळा तयार केला, छोटा पार्ट तयार केला.
बरोबर आहे. डिहायड्रेशन, पाणी गेलं, कंडेन्स झाला तो आणि त्याचा तयार झाला क्रोमोझोम. बरोबर आहे. या क्रोमोझोमचं पुन्हा काय तयार होतात, असे फायबर तयार होतात सेल डिव्हिजन झाल्यावरती बाय हायड्रेशन. तो पिळलेला कपडा तुम्ही पाण्यात टाकला की तो पुन्हा उकलतो आणि तो मोकळा होतो. ही तशी प्रोसेस आहे. कंडेन्सेशन बाय डिहायड्रेशन अँड अगेन लेंथनिंग बाय हायड्रेशन. These chromosomes are present in the cell, in the nucleus of the cell. Each species has definite number of chromosomes. This is also the part of chromosomal theory. Each species has definite number of chromosomes and they are present in a ploidy, in a set. Okay, diploid, triploid or monoploid. क्रोमोझोमचा एक सेट त्याला म्हणायचं प्लॉइड. When they are present in two, in double, it is called as diploid. Okay, in nucleus the chromosomes are present. During cell division, one cell produce two daughter cell in the process of mitosis. काय होतं मायटोसिस मध्ये? वन सेल. आता ही सेल कोणची आहे? या सेलला आपण म्हणतो मदर सेल. ओके, इट डिव्हाइड. ऍक्च्युली फर्स्ट आधी काय होतं, तिचे आकार वाढतो. बरोबर आहे. याला आपण म्हणतो ग्रोथ फेज. धिस फेज इज कॉल्ड ॲज ग्रोथ फेज ऑर जी फेज. अँड डिव्हिजनच्या फेजला म्हणायचं एम फेज. 11वीत झालाय, आपण हे रिवाइज करतोय हा पार्ट. सेल डिव्हिजनचा पार्ट 11वीत आपल्याला झाला आहे. पेरेंट सेल किंवा मदर सेल, तिचा आधी आकार वाढतो, त्याला म्हणायचं ग्रोथ फेज. काय होतं ग्रोथ फेज मध्ये? जेनेटिक मटेरियल गेट डबल. तुम्हाला दिसतंय इथे 2 क्रोमोझोम्स आहेत पण ते सिंगल होते. ओके, एकच क्रोमॅटिड होतं. ग्रोथ फेज मध्ये काय झालं, हे दोन्ही क्रोमोझोम काय झाले, डबल. एका क्रोमॅटिडला आणखीन एक क्रोमॅटिड ऍड झाला. राहिले 2 नंबर, परंतु ते कसे झाले, डबल झाले. हे कशामध्ये होतं, हे होतं ग्रोथ फेज मध्ये. आणि आफ्टर ग्रोथ फेज एम फेज मध्ये काय होतं, दिस सेल गेट डिव्हाइड इंटू 2 डॉटर सेल. आता ह्या ज्या 2 सेल तयार झाल्या आहेत त्याला आपण काय नाव देतोय, त्याला आपण नाव देतोय डॉटर सेल. आणि या डॉटर सेल मध्ये बघा क्रोमोझोम संख्या किती आहे, तेवढीच आहे. मदर सेल मध्ये किती होती, 1 आणि 2. डॉटर सेल मध्ये किती आहेत, 1, 2 आणि 1, 2. एका मदर सेल पासून किती डॉटर सेल तयार झाल्या, 2 डॉटर सेल तयार झाला इन द सेल डिव्हिजन मायटोसिस. ही मायटोसिसची आहे, इक्वेशनल सेल डिव्हिजन. ओके, ग्रोथ मध्ये जेव्हा उंची वाढते, वजन वाढतं, लहान ऑर्गॅनिझम मोठा होतो, जखम भरते, त्यावेळेस मायटोसिस होत असतं आपल्या बॉडीमध्ये. आणि तुम्हाला लक्षात ठेवायचंय मियोसिस. आणि मायटोसिस मध्ये बघा, तुम्हाला जर आठवत असेल तर काय होतं मायटोसिस मध्ये, these chromosomes they get arranged at the equator. हे क्रोमोझोम्स काय होतात, हे असे इक्वेटरला अरेंज होतात आणि यांना हा हे सेंट्रोमियर मध्यभाग आणि याला जॉईन होतात स्पिंडल फायबर. या बाजूने स्पिंडल फायबर जॉईन झाले, या बाजूने स्पिंडल फायबर जॉईन झाले आणि हा जो मधला सेंट्रोमियर आहे तो काय होतो, तो डिव्हाइड होतो. डिव्हाइड झाल्यामुळे काय झालं बघा, ह्याच आता कसं झालं रूपांतर, 1 chromatid get pushed at one end and another chromatid get pushed at another end. हे जे 2 एकत्र आले होते इथे, या एकत्र आलेल्यामध्ये काय झालं, ते सेपरेट झाले. कशामुळे सेपरेट झाले, कारण की हा सेंट्रोमियर मधला काय झाला, डिवाइड झाला आणि हे स्पिंडल फायबरने त्याला काय केलं, पुश केलं आणि त्याच्यामुळे हे दोन्ही डबल क्रोमॅटिड जे आहे ते गेट कन्व्हर्टेड इनटू सिंगल क्रोमॅटिड. डबल क्रोमॅटिड कधी झाले होते, ग्रोथ फेज मध्ये झाले होते. दिस इज मायटोसिस. आपल्याला समजून घ्यायचंय व्यवस्थित मियोसिस. 11वीत झालं आहे पण बऱ्याचदा मुलांना ते आठवत नाही आणि ते खूप गरजेचं असतं हा लेसन समजून घेण्यासाठी.
त्याच्याशिवाय तुम्हाला क्रॉसिंग ओव्हर समजणार नाही, त्याच्याशिवाय तुम्हाला लिंकेज समजणार नाही, लिंक्ड ग्रुपचा अर्थ तुम्हाला कळणार नाही, कंप्लीट लिंकेज आणि इनकम्प्लीट लिंकेज तुम्हाला कळणार नाही. म्हणून हे तुम्हाला पुन्हा एकदा सांगितलं जात आहे थोडक्यामध्ये मियोसिस. काय होतं मियोसिस मध्ये? आता पुन्हा ही काय आहे? ही आहे मदर सेल. पहिली फेज तिशीच होणार. ही कोणती फेज आहे? ही आहे ग्रोथ फेज. काय झालं ग्रोथ फेज मध्ये? मदर सेल मोठी झाली, द सेल गेट इन्क्रीज इन साईज. ओके, ही सुद्धा मदर सेलच आहे. इट इन्क्रीज इन साईज आणि जेनेटिक मटेरियल गेट डबल. जेनेटिक मटेरियल डबल झाल्यानंतर याच्यामध्ये एक गोष्ट होते, क्रॉसिंग ओव्हर, जी मायटॉसिस मध्ये होत नाही. पहा या ठिकाणी हे जे क्रोमोझोम्स आहेत दे आर कॉल्ड एज होमोलोगस क्रोमोझोम. प्रत्येक क्रोमोझोम हे पेअर मध्ये असतात. डिप्लॉइड मी मगाशी तुम्हाला सांगितलं, क्रोमोझोमचे 2 जोड्या असतात, एक जोडी असते. म्हणजे प्रत्येक क्रोमोझोम हा पेअर मध्ये असतो, जोडीमध्ये असतो, एकटा नसतो ते. आणि ते एकसारखे असतात, त्याला म्हणतात होमोलोगस क्रोमोझोम. आणि ते ऍक्च्युली एक मदरकडनं मॅटर्नलकडनं आला असतो आणि एक पॅटर्नलकडनं आला असतो. दे आर एक्झॅक्टली सिमिलर. दे कंटेन सिमिलर नंबर ऑफ जीन फॉर सिमिलर कॅरेक्टर्स. हे जे क्रोमोझोम्स आहे ते मियोसिस मध्ये त्याच्यामध्ये काय होतं? क्रॉसिंग ओव्हर होतं. मियोसिसच्या कोणत्या भागामध्ये होतं? 4 फेजेस असतात सेल डिव्हिजनच्या. कोणकोणत्या 4 फेजेस सेल डिव्हिजनच्या? प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज आणि टेलोफेज. प्रोफेज, मेटाफेज. प्रोफेज मध्ये काय होतं? प्रोफेज मध्ये न्यूक्लियर मेम्ब्रेन आधी डिसॅपियर होतं आणि क्रोमोझोम्स कंडेन्स होतात अँड दे गेट अरेंज ॲट इक्वेटर. मियोसिसच्या प्रोफेज मध्ये क्रोमोझोम्स दे गेट कंडेन्स्ड, बट इन मेटाफेज, मियोसिस मध्ये मेटाफेज ही 4 फेजेस मध्ये डिवाइड झाली आहे. कोणकोणची? ती आहे लेप्टोटीन, नंतर झायगोटीन, पॅकेटीन. ओके, पॅकेटीन मध्ये हे क्रॉसिंग ओव्हर होत असतं आणि त्याच्यानंतर आहे डिप्लोटीन. या डिप्लोटीन मध्ये ते सेपरेट होतात. सो मेटाफेज मधल्या पॅकेटीन जी फेज आहे, बघा समजून घ्या, मेटाफेज मध्ये पॅकेटीन. इन पॅकेटीन these chromosomes get crossing over. आणि या 2 क्रोमोझोम मध्ये होमोलोगस क्रोमोझोम्स, नॉन सिस्टर्नी ऑफ होमोलोगस क्रोमोझोम्स, त्याच्यामध्ये क्रॉसिंग ओव्हर झालाय. अँड आफ्टर क्रॉसिंग ओव्हर बघा हे असे दिसतात आपल्याला. आता काय झालंय? क्रॉसिंग ओव्हर झाल्यानंतर कंप्लीट क्रोमोझोम गेट सेपरेट झालाय. इथे काय झालं? या ठिकाणी काय होतं? द सेंट्रोमियर गेट डिव्हाइड and then they get separate from each other. कल्पना करा या ठिकाणी हा क्रोमोझोम आहे. These 2 chromatids, they are fixed at the centromere. This is another chromosome having 2 chromatids. They are also fixed at centromere. या ठिकाणी काय झालं? स्पिंडल फायबर अटॅच झाली, बट हिअर सेंट्रोमियर डिव्हाइड झाला नाही. बघा हे 2 क्रोमोझोम एकमेकांना लागलेले आहेत. हे 2 क्रोमॅटिड्स एकमेकांना फिक्स झाले, पण हे एकमेकांपासून सेपरेट होणार नाही कारण की मधला जो सेंट्रोमियर आहे तो डिव्हाइड होत नाही. हे फक्त मियोसिस मध्ये होतं, हे मायटॉसिस मध्ये होत नाही. मायटॉसिस मध्ये काय झालं मगाशी आपण पाहिलं? सेंट्रोमियर डिव्हाइड झाला आणि क्रोमॅटिड एकमेकांपासून सेपरेट झाले. इथे काय होतंय? या ठिकाणी सेंट्रोमियर नॉट गेट डिव्हाइड, सो कंप्लीट क्रोमोझोम गेट पुल टुवर्ड्स वन एंड अँड धिस कंप्लीट क्रोमोझोम विथ बोथ क्रोमॅटिड्स गेट pulled over the other end. मग इथे काय झालं? हा पूर्ण क्रोमोझोम 2 क्रोमॅटिडचा क्रोमोझोम हा एका टोकाला गेला आणि हा पूर्ण क्रोमोझोम 2 क्रोमॅटिडचा
दुसऱ्या टोकाला गेला. इकडे बघा, हे कसे झाले सेपरेट? कंप्लीट क्रोमोझोम गेट पुल्ड टुवर्ड वन एंड. आणि या ठिकाणी आपण म्हणतो मियोसिस 1. धिस इज मियोसिस 1, ज्याच्यामध्ये 2 क्रोमोझोम पैकी जेवढे क्रोमोझोम असतील त्याचा हाफ क्रोमोझोम झाला आफ्टर क्रॉसिंग ओव्हर. म्हणजे हे जे 2 क्रोमोझोम सेपरेट होतील ते पहिल्यासारखे मदर सेल सारखे नाही आहेत. त्याच्यातला थोडासा मटेरियल काय झालंय, चेंज झालं. त्यांच्यामध्ये काय झालं, रिकॉम्बिनेशन झालं. या क्रोमोझोमचा थोडासा पार्ट या क्रोमोझोमवर गेला, या क्रोमोझोम थोडासा पार्ट या क्रोमोझोमवर गेला. बघा या डायग्राम मध्ये व्यवस्थित, हा एक येलो क्रोमोझोम आहे, थोडासा पार्ट रेडचा आहे. हा रेड क्रोमोझोम आहे, थोडासा पार्ट येलो आहे. म्हणजेच काय, ह्याच्यातला पार्ट याच्यात गेला, ह्याच्यातला पार्ट याच्यात गेला. आणि कशामुळे गेला हे झालं ड्यू टू क्रॉसिंग ओव्हर. क्रॉसिंग ओव्हरमुळे मटेरियल मध्ये चेंज झाला आणि सेंट्रोमियर डिवाइड नाही झालं, म्हणून क्रोमोझोम्स गेट हाफ. सो हाफ नंबर ऑफ क्रोमोझोम नंबर गेट रिड्यूस्ड. कमी झाला. कितीने कमी झाला? अर्धा. इथे 2 होते म्हणून एक दाखवलं. कल्पना इथे एकच जोडी होती, आपण 2 दाखवलंय. कल्पना करा, जसं माणसामध्ये 23 जोड्या 46 क्रोमोझोम्स आहेत, तर 23 क्रोमोझोम एका सेलमध्ये जाते, 23 क्रोमोझोम एका सेलमध्ये जाते. इथं मियोसिस संपलेला नाहीये. पुढची प्रोसेस आहे मियोसिस 2. मियोसिस 2 इज एक्झॅक्टली सिमिलर टू मायटोसिस. काय होतं मियोसिस 2 मध्ये? नाउ द सेंट्रोमियर गेट डिव्हाइड. आता सेंट्रोमियर डिव्हाइड होणार आहे आणि त्याच्यामुळे 2 क्रोमॅटिड एकमेकांपासून सेपरेट होणार आहेत. त्यामुळे इथे एकच क्रोमोझोम होता, पण ते 2 डबल क्रोमॅटिड होते. त्याचे डिव्हाइड कसे झाले? एक सिंगल क्रोमॅटिडचे 2 सेल. याच्यापासून 2 सेल, याच्यापासून 2 सेल. म्हणजे एकूण या एका मदर सेलचे किती डॉटर सेल तयार झाले? 1 2 3 4 हॅव्हिंग हाफ क्रोमोझोम नंबर. इथे किती होते आपल्या सुरुवातीला? 2 क्रोमोझोम्स होते. इथे एक चे 4 डॉटर सेल्स तयार झाले. इथे मात्र 2 क्रोमोझोम्स होते, 2चेच 2 डॉटर सेल्स तयार झाले. सो इन मियोसिस आपल्याला लक्षात ठेवण्याची गोष्ट काय आहे? मियोसिस मध्ये क्रॉसिंग ओव्हर होतं आणि क्रॉसिंग ओव्हर मध्ये क्रोमोझोम्स दे क्रॉस ऑन द इच अदर विथ नॉन सिस्टरनी ऑफ होमोलॉगस क्रोमोझोम. आणि त्याच्यामुळे काय फरक पडतो? त्याच्यामुळे क्रोमोझोमच्या मटेरियल मध्ये फरक पडतोय. ओके, क्रोमोझोम मटेरियल जे या क्रोमोझोमवर होतं त्यातलं थोडंसं या क्रोमोझोमवरती गेलं, यातलं थोडंसं मटेरियल या क्रोमोझोमवरती गेलं. आणि या क्रोमोझोमवरचं मटेरियल म्हणजे काय आहे? जीन्स. क्रोमोझोम कंटेन जीन्स. जीन इज द ग्रुप ऑफ 3 न्यूक्लियोटाइड्स. 3 न्यूक्लियोटाइडचा एक ग्रुप असतो, त्याला आपण जीन्स म्हणतो. ओके, तर असे जीन्स जेव्हा क्रोमोझोम कट होऊन दुसऱ्या लाग झाला, तर या ठिकाणचे जीन्स सुद्धा कुठे गेले? दुसऱ्या क्रोमोझोमवरती ते जीन्स गेलेले असतात. ओके, आणि त्या क्रॉसिंग ओव्हरमुळे त्या जेनेटिक मटेरियलमध्ये बदल होतो. क्रोमोझोमचं ओरिजिनल जीन्सचं जे कॉम्बिनेशन होतं ते बदलतं क्रॉसिंग ओव्हरमध्ये. ज्याच्यामध्ये क्रॉसिंग ओव्हर होत नाही त्याच्यामध्ये जीन्स तसेच राहतात. बघा इकडे लक्ष द्या. समजा हा क्रोमोझोम आहे. ओके, या क्रोमोझोम वरती काय आहेत? दिस क्रोमोझोम कंटेन्स जीन्स. हा जेव्हा क्रोमोझोम वरती इथे जर क्रॉसिंग ओव्हर झालं आणि इथे जर दुसरा क्रोमोझोमचा पीस त्याला लागला, तर आधीच इथे नवीन जीन्स आले. आता बघा, आता हे आधीच ओरिजिनल जे जीन होते त्याच्या कॉम्बिनेशन मध्ये काय झाला? बदल झाला. आणि हा कन्सेप्ट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे ऍट द टाइम ऑफ लिंकेज. ओके, आता हा एवढा पार्ट आपला झाला आहे. दॅट इज द स्टार्टिंग ऑफ क्रोमोझोमल थिअरी. Chromosomes are present in nucleus and during meiosis, due to crossing over, recombination of genetic material is taking place. Okay, the next part, that is the main part of our textbook, we will start from the next period. Okay, thank you.